सांगलीच्या गणपती पंचायतन गणेशोत्सवाचा एक भाग असलेल्या चोर गणपतीची बुधवारी विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। येथील राजवाडा दरबार हॉलमध्ये पंचायतन गणपती संस्थान ट्रस्टतर्फे गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांची सुरुवात गुरुवारपासून होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी सुंदर आरास करण्यात आली आहे। सांगलीचे गणपती मंदिरही सजवण्यात आले असून या ठिकाणी भाविकांची गर्दी होती आहे। सुमारे 250 वर्षांची परंपरा लाभलेल्या सांगलीच्या पंचायतन गणेशोत्सवाचा एक भाग असलेल्या चोर गणपतीचं आगमन बुधवारी झालंय। चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी ही चोर गणपतीची परंपरा सुरू केली। भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या या पर्यावरणपूरक चोर गणपतीचं अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होतं। या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपपणे होत असल्याने याला चोर गणपती म्हटलं जाते। मंदिरातील पंचायतन संस्थान गणेशोत्सवाची सुरुवात चोर गणपतीच्या आगमनाने होते। मंदिरातील गाभाऱ्यात ही गणपतीची मूर्ती विधिपूर्वक बसवली जाते। या गणपतीची आख्यायिका वगैरे नाही। गणपती उत्सवाची चाहूल लागण्यासाठी तसेच वातावरण निर्मिती एवढाच यामागचा संदर्भ आहे। या चोर गणपतीची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केली जाते। सुरुवातीपासून म्हणजेच सुमारे 250 वर्षांपासून त्याचं जतन करण्यात आले। नुकतीच रंगरंगोटी करण्यात आल्याने ही मूर्ती अधिक आकर्षक दिसते। चोर गणपती बसवताच सांगली आणि परिसरात वातावरण गणेशमय होऊन गेले। चोर गणपती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती।